प्रियताई, मला सांगा तुमचा आणि विक्रांतचा संबंध काय? मित्र आहे तो माझा. अरे वा. नाही म्हणजे त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळेल म्हणून अरे वा म्हणलं मी. पण आज तो तुमच्या बरोबर नाही याचं वाईट वाटतं. तुम्हाला नाही वाटत? नाही, प्रत्येकाच्या मान्यावर असतं हे, कोण किती जवळ आहे कोण किती लांब आहे ते. म्हणून तर तकलीफ दिली तुम्हाला आम्ही. बरं आता मला सांगा, विक्रांतचं अभिमानची नातं कसं आहे? एका सच्च्या मित्राचं, जो अडचणीतही मैत्री निभावतो. प्रियताई, मला वाटतं तुमचं आणि विक्रांतचं नातं मैत्रीच्याही पलीकडचं आहे, बरोबर? नाही, तुम्ही मला म्हणले होते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, सहकार्य करीन म्हणून. इन्स्पेक्टर, सहकार्याचंच म्हणत असाल तर ते तुम्हीही मला करणार होतात, वैयक्तिक प्रश्न न विचारून. ठीक आहे. मला सांगा, अभिमान फरार प्रकरणात विक्रांत भोसले कितपत दोषी असं तुम्हाला वाटतं? परिस्थिती माणसाला काहीही करायला भाग पाडते. अभिमानचं पळून जाणं आणि विक्रांतचं तिथे असणं हा योगायोग असू शकतो. चला, घटकावर तसं धरून चालू आपण. पण म्हणून या प्रकरणात विक्रांत भोसले इन्व्हॉल्व नाही असं तर म्हणू शकत नाही आपण. पण म्हणून तो इन्व्हॉल्व आहेच असंही म्हणू शकत नाही ना. प्रियताई, तुम्ही वकील का झाला नाही? तो माझा एखादा मित्र निर्दोष आहे याची मला खात्री असेल आणि परिस्थितीच तशी आली तर वकील बनायला सुद्धा आवडेल मला. आवडलं? थँक्स. इन्स्पेक्टर, आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? बोला की. विक्रांत ज्यांच्या आयुष्यात नुकताच मित्र म्हणून आलाय त्यांना इतके प्रश्न विचारण्यापेक्षा जे विक्रांतच्या आयुष्यात त्याच्या लहानपणापासून आहेत त्यांना प्रश्न का नाही विचारत? का त्यांना विचारण्याची भीती वाटतेय म्हणून आमच्यावर प्रयत्न चाललेत? म्हणजे? नाव यशवंत सरंजामे. कधी बोलावताय त्यांना? का तुम्हीच जाताय? काय म्हणतोस? खेळायचंय? बरं, एवढे कपडे घडी करते आणि मग येते. हा, अरे वा, ते बघ आजोबा आले. शोधत होतास आला का? आल्या घरभर शोधत होता तुम्हाला. हो, राधा आली आहे. प्रथमेशला सोडून क्लासवर गेल्यात त्या. हो, बर. काय पंत, सुट्टीत म्हणे तुम्ही पोहायला शिकलात? काय सांगताय काय आजोबा? आणि असा तसा नाही, चांगला पट्टीचा पोहणारा झालाय. आम्ही सूर काय मारतो, माशासारखे पोहतो. आम्ही आलं पाहिजे प्रथमेशला बघायला. मग राधाबाईंनी मला काही म्हणालं नाहीत. गडबडीत राहून गेलं असेल. काय काय हो, चला चला, चेंडू. चला चला चला. प्रथमेश, अरे हळू. अगं, बाल हट्टा पुढे भल्या भल्यांचं चालत नाही. मग आम्ही कोण? चला चला, तुम्ही तयारी करा, तयारी करा. आजोबा, हा वाड्यावर आला होता ना, तेव्हा दिवसभर खेळ आणि रात्री गोष्ट असा दिनक्रम असायचा. लहानपणी खेळलेले सगळे खेळ विस्मृतीत गेले होते. प्रथमेशच्या निमित्तानं उजळणी झाली. तेव्हा वाडा झाला, आता आपलं घर होणार क्रीडांगण. होणार झालंय. बघ, हो हो, चेंडू खेळू. चला चला, चेंडू फळी खेळू. चला चला, चेंडू फळी. अरे पण इथे जागा नाहीये बाळा, वाड्यासारखी. बरं बरं, तरीही खेळू आपण.
तेव्हा ब्रँड न्यू माळ. कुसुम, ए कुसुम, काय तर हा कोण आणखी नवीन बाबा? हा कोण? हे कोण असं विचार. हे कोण आता नवीन बाबा? तर दादा, हे जे बाबा आहेत ना ते असे हिमालयाच्या वर राहतात, वर. अच्छा. हो, आणि तिकडून त्यांना अशी हरवलेली माणसं आणि लोकांचे प्रॉब्लेम्स वगैरे असे वरून दिसतात. म्हणजे ते इतक्या उंचावर राहतात ना, म्हणून त्यांचं जगाकडे लक्ष राहतं, माहितीये? अच्छा, इतक्या उंचावरून? नाही, असे असे कुसुम, तुला खरं सांगू, रागवू नकोस. कुसुम, हा जो तुला अचरटपणा आहे ना, हा पुरे आता थांबव. आता हे अंगारे धुपारे खूप वर्ष केलंस, अनेक वर्ष केलंस, पुरे आता. हे सगळं कोण करतं? ज्यांच्या घरामध्ये काही वाद आहेत म्हणून. आणि वाद का असतो त्यांच्या घरात? तर त्यांच्यामध्ये संवाद नसतो म्हणून. आपण आपल्या घरातल्या माणसांची चर्चा करावी, काही प्रश्नाला उत्तर सापडतंय का बघावं. दादा, जेव्हा रणांगणावरती अर्जुन प्रश्नात बुडालेला होता ना, तेव्हा भगवान श्रीकृष्णानं त्याला भगवद्गीता सांगितली. ते का तेव्हा चर्चा करत बसलेले नव्हते मांडी ठोकून. अगं कुसुम, कुठला संबंध तू कुठे जोडतीयस? मी काही कोणाचा संबंध कुठे जोडत नाही. आणि आणि चर्चा चर्चा म्हणतोस ती करणार कोणाबरोबर करणार सांग ना. ती प्रिया आपल्या तोऱ्यात असते, तू मला उपदेश करणार, आणि बाबा लहान मुलीसारखे सारखे शिकवत राहणार. आणि वहिनीला काही सांगायला गेलं की वहिनी मला कामाला लावणार. अगं शुभ्रा आहे घरामध्ये, शुभ्राशी बोल. दादा, मला तिच्याशी बोलायला आवडत नाही. काही संस्कार नाही, मोठ्यांशी कसं बोलायचं कळत नाही. एक बाळ होता, तो गेला. आणि बिचारी सुलेखा, तिला तुम्ही या घरात येऊ दिलं नाही. अगं कुसुम, कसले संस्कार घेऊन बसलीस तू? शुभ्रा कळतील. प्रियाचं घरात लक्ष नाही. आधी बाहेर भटकत राहतो, घरात वाद वाढत चाललेत, आणि आता तर काय घरात पोलीस सुद्धा येऊन गेले. आणखीन काय काय बघायला लागणार आहे देव जाणे. जाऊ दे, माझा जप पूर्ण होईल ना तेव्हा तुम्हाला सगळं काही ते कळेल. क्रिये विण वाचाळता व्यर्थ आहे. वहिनी, चहा टाक बरं जरा. काय बाहुली, कशी काय झाली जबानी? कोणाची? कुणाची म्हणून काय विचारतेस? अगं तुझी का दुसरं आणखीन कोणी होतं तिथे? आजोबा, तिथे 2 जबान्या झाल्या. एक माझी आणि दुसरी इन्स्पेक्टर वझलवारची. मी घेतली. आजोबा, हा इन्स्पेक्टर माझ्याशी खूप मॅनर्सनी वागला, पण विक्रांतच्या तो हात धुवून मागे लागलाय. म्हणजे ह्याच्याकडे बाळकाकाच्या खुनाची केस आहे, पण अभिमान फरार केसपेक्षा ह्याला इंटरेस्ट जास्त विक्रांतच्या सस्पेन्शनमध्ये. आणि आजोबा, विक्रांतसाठी हे धोकादायक आहे. हाच इन्स्पेक्टर क्षिप्राच्या केसच्या वेळेला सुद्धा होता, मग त्याची ट्रान्सफर झाली आणि त्याच्या जागी विक्रांत आला. त्यावेळी नेमकं काय झालं हे विक्रांतने कधी मला सांगितलं नाही, पण आजोबा, ज्या पद्धतीने विक्रांतविषयी खडा माहिती मिळवण्याचा हा इन्स्पेक्टर प्रयत्न करत होता ना, मला असं वाटतं त्याचा तेव्हाचा राग गेलेला नाहीये. श्रीराम.
आजोबा काय विचार करताय? बाहुली, मनात तेढ ठेवून भूतकाळातला राग धरून केलेलं काम हे आपल्याला आपल्या मूळ उद्देशापासून दूर नेतं. मग त्या कामात कर्तव्यापेक्षा स्वार्थाचा वास येतो आणि हेच मला खटकतंय. विक्रांतसाठी ही गोष्ट खूप धोकादायक आहे. मग आता माझी जबानी कधी घेणार आहेत म्हणाले? मला काहीच नाही बोलला तो. घेतील लवकरच, कारण त्यांना विक्रांत विषयी तुझ्याशिवाय एकच व्यक्ती माहिती देऊ शकते आणि ती व्यक्ती म्हणजे दीनानाथ शास्त्री. काही सुचतच नाहीये मला. प्रिया, आय नीड युअर हेल्प. काय झालं तुला सांगतो. मला एक ग्रस्त भेटायला आले क्लासमध्ये परवा. त्यांना बोधप्रद कथांचा संग्रह प्रकाशित करायचा आहे. माझ्याकडून त्यांना 3 कथा आहेत. आता आपल्याला कोणीतरी लेखक म्हणून विचारतोय म्हटल्यावरती उत्साहाच्या भरात मी हो म्हणून टाकलं. पण आता प्रॉब्लेम आलाय. 3 कथा, 2 राजपुत्रांच्या आणि 1 राजकन्येची. राजपुत्रांच्या कथा माझ्या लिहून झाल्या आहेत. मी अडलोय ते राजकन्येच्या कथेवरती. म्हणजे बघा तू, एक राजकन्या असते, खूप छान, अत्यंत बडबडी, मस्तीखोर, उत्साही आणि प्रसंगी राजाची काही चूक झाली तर त्याला कान धरायला लावणारी असते. एक दिवशी त्या दोघांचं खूप काडाख्याचं भांडण होतं. संतापाच्या भरात राजा तिला भयंकर बोलतो. राजकन्याही चिडते आणि राजवाडा सोडून निघून जाते. आणि इकडे राजा कासावीस होतो ग. राजकन्याशिवाय कसं जगायचं त्याला काही सुचतच नाही. राजकन्या परत येते पण ती त्याच्याशी काही बोलत नाही. कारण तिला रस्त्यामध्ये एक राक्षस भेटतो आणि तो तिला प्रचंड घाबरवतो. पण हे ती राजाला सांगत नाही. राजाला वाटतं की अजून ही मुलगी आपल्याशी बोलत नाही. खूप त्रस्त होतो. आणि इथे माझी कथा अडली. मला मदत पाहिजे तुझी. आईला विचारा. विचारलं पण आई म्हणाली की मला काही विचारत बसण्यापेक्षा तुम्ही राजकन्यालाच का नाही विचारत.
प्रिया, आईने मला सगळं सांगितलं. इतका फरक आहे का ग तुला? तसं नाही बाबा. अगं, तू कोणालाही हे सांगितलं नसतंस आणि तुला उद्या कोणी काही केलं असतं तर? मला वाटलं मी तुम्हाला सांगितलं तर सगळ्या गोष्टींचा संबंध मी विक्रांतशी लावेन आणि तुला ओरडेन परत ना. तू केवढी मोठी रिस्क घेत होतीस कल्पना आहे तुला? प्रिया, मी बाप आहे ग तुझा, आणि नुसताच बाप नाही, तुझा मित्र आहे चांगला. आपल्यामध्ये कितीही भांडणं झाली, कितीही वादविवाद झाले तरी माझं चुकलं बाबा. मी रागाच्या भरात उगाच तुम्हाला तोडलं. यू आर स्टील माय बेस्ट फ्रेंड. मला वाटतं माझी कथा मला सापडली. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून तुला जायचं तिकडे कुठेही एकटी जा. कोण तुला काय करते बघूया आपण. कोणाच्या तरी भेकड धमक्यांना आता शास्त्री यापुढे भीक घालणार नाहीयेत. शास्त्री तेवढे कमजोर नाहीयेत. विक्रांत इतकाच कर्तव्यदक्ष, जबाबदार इन्स्पेक्टर माझ्या मुलाची, बाळशास्त्रीच्या खुनाची केस सोडवायला आला. आनंद वाटला. बोला, काय विचारायचंय तुम्हाला? कसं आहे बाबा, आणि पहिले म्हणजे मला जबाबदार कर्तव्यदक्ष म्हणल्याबद्दल आभारी आहे आपला. अहो, म्हणायलाच हवं. गुन्ह्याच्या केसेस सोडवणारे इन्स्पेक्टर खूप असतात, पण त्या केसच्या मुळाशी जाऊन त्याच्या संबंधित माणसांशी, त्यांचा संबंध असो किंवा नसो, पण त्या माणसांची चौकशी करणारे इन्स्पेक्टर फार कमी असतात. विचारा तुम्हाला काय विचारायचंय ते. तुम्हाला वसईहून मुंबईला आणायला पोलीसची व्हॅन वापरली गेली, म्हणजेच तुमची आणि विक्रांत भोसलेची तोंड ओळख नव्हतीच, घनिष्ठ मैत्री होती, आहे आणि असेल. तुम्ही त्याला मगाशी कर्तव्यदक्ष, जबाबदार असं बरंच काही बोलले. जबाबदार पोलीस इन्स्पेक्टर हे असं नाही करत राव. गुन्हेगाराला पळू जाऊ देत नाहीत. हे सगळे मैत्रीचे लागे बांधेच असतात. वजलवार साहेब, मैत्रीचे लागे बांधे असते तर अभिमानला अटक झालीच नसती, तो तुरुंगात खितपत पडलाच नसता, नाही का? आणि राहिला प्रश्न, विक्रांत भोसलेंनी मला व्हॅन मधून सोडण्याचा, तर ती त्यांनी दाखवलेली माणुसकी होती.